श्री संत माधवबुवा संस्थान हर्षद सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व तरुणांच्या सहकार्यातून सर्व बालवृद्ध माता भगिनींच्या सद्भावनेमधून संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य श्री शिवकथा ज्ञानयज्ञ महोत्सव श्रावण मासाच्या निमित्ताने चालू आहे आणि आज या कथेची सांगता आहे. आजपर्यंत खूप सुंदर अशा प्रकारे शिवकथा आपण श्रवण केल्या. कालच्या भागामध्ये आपण देवी पार्वतीने जे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण केले आणि अनेक असुरांचा संहार केला ती कथा आपण ऐकली. आणि त्यानंतर देवीचे कोणकोणते व्रत आहेत आणि त्यामध्ये नवरात्रीचं विशेष महत्त्व कशा प्रकारे आहे ते आपण काल पाहिलं. आणि उमा संहिता नावाचा हा खंड पूर्ण केला. आज कैलास संहिता नावाचा खंड सुरुवात आपण करतो आहोत. आणि या खंडाच्या सुरुवातीला व्यास महाराजांनी भगवान शंकराला नमस्कार करून वंदना केलेली आहे, मंगलाचरण केलेलं आहे. नमः शिवाय सांबाय सगणाय ससूनवे प्रधान पुरुषेशाय सर्गसित्यंत हेतवे. व्यास महाराज असं म्हणतात, नमः शिवाय सांबाय, जो शिव आहे, जो सांब आहे, जो प्रधान आहे आणि जो पुरुषही आहे, जो या सर्व सृष्टीची उत्पत्ती करणारा आहे, जर सर्व सृष्टीचं पालन करणारा आणि संहार करणारा आहे, अशा प्रकारचा जो शिव आहे त्या शिवाला त्याच्या पार्षदासहित, त्याच्या गणासहित, शिवगणासहित आणि त्याच्या पुत्रांच्या सहित, पोरासहित आम्ही नमस्कार करतो. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी नमस्कार करून मंगलाचरण केलेलं आहे. आणि त्यानंतर सर्व ऋषींनी आम्हाला कैलास संहिता आपल्याकडून ऐकायची आहे अशी विनंती केली असता व्यास शिष्य सूतजी महाराज सांगायला लागले की शिवतत्वाचं प्रतिपादन करणारी ही दिव्य अशा प्रकारची कैलास संहिता मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या कैलास संहितेमध्ये विशेषत्वाने वामदेवजी आणि स्कंद यांच्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हा खंड आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला मिळतो. स्कंदांनी दिलेली उत्तरं आहेत आणि वामदेवांनी केलेले ते वर्णन आहे. तर या ठिकाणी मुख्यत्वाने प्रणवाचं निरूपण सांगितलेलं आहे. प्रणव कशाला म्हणावं? प्रणव म्हणजेच ओंकार. ओम या अक्षराचं दुसरं नाव आहे प्रणव. आणि हा प्रणव आणि त्याचे अर्थ काय आहेत ती आम्हाला कृपा करून सांगावं अशी विनंती केली असता अनेक प्रकारे या प्रणवाचे अर्थ आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. अ, उ, म असे 3 अक्षर आपल्याला या प्रणवामध्ये बघायला मिळतात आणि अर्धी तन्मात्रा त्या प्रणवाच्या ओंकाराच्या वर आहे. तर अ, उ आणि म असे हे 3 अक्षर कशाचे प्रतीक आहेत? तर 3 गुणाचेच हे प्रतीक आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण अशा प्रकारचे हे 3 गुणाचे प्रतीक आहेत. आणि या ओंकार ध्वनीपासूनच संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे असंही वर्णन करण्यात आलेलं आहे. असं खूप मोठं विस्तारानं वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि या कैलास संहितेमध्ये या प्रणवाचंच अनेक प्रकारे अर्थ सांगून त्यातले काही वेदातले मंत्र वगैरे त्याच्याशी समन्वय असलेले अशा प्रकारचे काही मंत्रही सांगितलेले आहेत. जसं प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयमात्मा ब्रह्म, ईशावास्यमिदं सर्वं, प्राणोस्मी, प्रज्ञानात्मा,
वगैरे वगैरे. सोहम पण आहे. सोहम 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 ते वेदातलाच मंत्र आहे ते. सोहम हा सुद्धा त्या ओंकाराचंच एक प्रतीकच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या सोहममधला स आणि ह जर बाजूला काढला तर नुसतं ओम शिल्लक राहतं. स आणि ह हे दोन व्यंजन जर बाजूला केले तर नुसतं ओम हे अक्षर शिल्लक राहतं. म्हणून सोहमसुद्धा ओम स्वरूपच आहे. अहमस्मी परम ब्रह्म परात परम असं वर्णन करण्यात आलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म ऐत्रेय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे ज्ञानस्वरूप असलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे. पुन्हा अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म माझ्यापेक्षा दुसरं कोणी नसून ते ब्रह्म मीच आहे. तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस. अयमात्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्मरूप आहे. ईशावास्यमिदं सर्वम, हे संपूर्ण जगत त्याच ईश्वराने त्याच ब्रह्माने व्यापून भरलेला आहे. प्राणोस्मी, प्रज्ञानात्मा वगैरे वगैरे अशा प्रकारचे वेदातले हे मंत्र आहेत. यदवेह तद अमूत्र तदन्विह, यत म्हणजे जी वस्तू या ठिकाणी आहे तीच वस्तू परलोकामध्ये आहे, आणि जी वस्तू परलोकात आहे तीच वस्तू या ठिकाणी आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा या जगामध्ये त्या परमात्म्यात भेद नाही, त्या देवामध्ये भेद नाही. जसा देव इथं आहे तसा परलोकातही आहे, जसा परलोकात आहे तसा इथंही आहे असं. असे अनेक प्रकारचे वेदातले मंत्र या ठिकाणी सांगितले. आणि या सर्वांचा अर्थ जर काही असेल तर ते ओंकार स्वरूपच या सर्वांचा अर्थ आहे असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर संन्यास ग्रहणाची विधी कशी आहे ते सांगितलं आहे. संन्यास कसा घ्यावा लागतो, त्याची विधी काय आहे, कोणकोणते यज्ञ करावे लागतात, कशा प्रकारे प्रणवाचा उच्चार त्या ठिकाणी करावा लागतो वगैरे, हे सर्व संन्यासी लोकांच्यासाठी, ज्याला संन्यास घ्यायचा आहे त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आता आपल्याला काही संन्यास घ्यायचा नाही, मग त्याच्या मृत्यूपर्यंत, मृत्यूच्या नंतर त्याची दशक्रिया जी आहे ते 10व्या दिवसाच्या क्रियेपर्यंत सर्वच्या सर्व त्याचं वर्णन केलेलं आहे. संन्याशाला जाळू नये असं वर्णन केलेलं आहे. संन्याशाला पुरावं किंवा संन्यासाचं ते शरीर उघड्यावर टाकून दिलं तरी चालतं आहे, असं त्या शरीराचं काय विल्हेवाट लावायची ते असं नक्की काही सांगितलं नाही. म्हणजे कशाही पद्धतीनं संन्यासाचं शरीर टाकून दिलं तरी चालतं आहे, त्याला अशाच पद्धतीनं करावं लागते असं काही नियम नाही. तुमच्या आमच्या गृहस्थ लोकांसाठी म्हणून हे सगळे नियम आहेत. संन्यासी जो असतो त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाही. म्हणून ज्यानं हे विधिपूर्वक संन्यास घेतलेला आहे असं सांगतात की त्यानं देवाचं दर्शन नाही घेतलं तरी चालतं आहे. आणि कदाचित मग त्याच्याकडे बघून आपल्या मनामध्ये असं भावना निर्माण होईल की बाबा संन्यासी माणूस असून देवाचं दर्शन हे घेतलं नाही. संन्याशाला एवढा मोठा अधिकार दिलेला आहे आपल्या शास्त्राने की तो सगळ्या प्रकारच्या बंधनातून मुक्त झालेला आहे. कुठल्याच प्रकारचं बंधन संन्याशाला नाही. भगवे कपडे ज्याच्या अंगावर आले तो सर्व बंधनातून सुटला. विधिपूर्वक ते संन्यास घेतलेला असा बरं काय. नाहीतर आजकाल भिकारीसुद्धा भगवे कपडे अंगावर घालून यायला लागले. त्याला संन्यास म्हणजे काय हेही माहिती नाही. संन्यासाच्या मनावरची गोष्ट आहे ती. त्याला करावं वाटलं तर करील, नाही करावं वाटलं तर काही बंधन नाही त्याला. नावातच संन्यास. हां, त्याग. हेच का केलं नाही असं त्या संन्यासाला कोणी म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे म्हणून कोणता विधी असा नक्की त्याच्या मृत्यूचा विधी सांगितलेला नाही, किंवा मृत्यूच्या नंतर त्याचे काय विधी करावेत, त्याची तेरवी झालीच पाहिजे किंवा त्याचं दशक्रिया झालीच पाहिजे असंही काही. हां, संन्यासीच ते गृहस्थाश्रम जे सोडले आणि विधिपूर्वक त्यांनी ते संन्यास घेतला, ते होम हवन करावं लागते, ते
नांदी श्राद्ध नावाचं एक विधी आहे त्याच्यामध्ये. तो होम केल्याच्यानंतर तो संन्यासी होत असतो आणि ते संन्यास एकदा ते नांदी श्राद्ध त्याच्याकडून झालं, ते संन्यासाचं ग्रहण झालं की मग त्यानं नागवं राहिलं तरी चालते. नागवं राहायला अडचण नाही, अंगावर भगवे कपडे धारण करा हरकत नाही, मृगाजीन धारण करा, वल्कल धारण करा, त्याच्या मनावरची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हे संन्यासाचे सगळ्या गोष्टी या कैलास संहितेमध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर पुढे वायवीय संहिता सांगितलेली आहे. हे वायवीय संहिता सांगण्याच्या अगोदरसुद्धा व्यास महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं नमन केलेलं आहे. नमः शिवाय सोमाय सगणाय सूनवे प्रधान पुरुषेशाय सर्गसित्यंत हेतवे शक्तिरप्रतिमा यस्य हैश्वर्यं चापि सर्वगम स्वामित्वंच विभुत्वंच स्वभावं संप्रचक्षते तमजं विश्वकर्माणं शाश्वतं शिवमव्ययं महादेवं महात्मानं व्रजामि शरणं शिवम. अशा प्रकारची वंदना या ठिकाणी केलेली आहे. आणि नंतर या वायवीय संहितेला सुरुवात केल्याच्यानंतर सूतजी महाराजांनी सांगितलेलं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये 14 प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत. आणि ते 14 प्रकारच्या कोणकोणत्या विद्या आहेत तर 6 वेदांग आहेत, 4 वेद आहेत, मीमांसा आणि न्यायशास्त्र असे 2 शास्त्र आहेत, पुराण आणि धर्मशास्त्र, अशा प्रकारे हे 14 प्रकारच्या विद्या सांगितलेल्या आहेत. 6 वेदांग आहेत, ते 6 ग्रंथ आहेत. वेदांग म्हणजे वेदाचे अंग. ते 6 वेदांग त्याचा अभ्यास केल्याशिवाय वेदाचा अभ्यास आपण करू शकत नाही. त्याच्यामध्ये व्याकरण आहे, छंद आहे, कल्प आहे, निरुक्त आहे, ज्योतिष आहे वगैरे. अशा प्रकारे ते 6 अंग आहेत त्या वेदाचे, अगोदर शिकायचे ग्रंथ. ते 6 ग्रंथ अभ्यास केल्याच्या नंतर वेदाचा अभ्यास आपल्याला करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे त्याला व्याकरण आलं पाहिजे, त्याला ते छंद वेदातला कळाला पाहिजे, त्याला ते कल्प काय आहे, निरुक्त काय आहे, त्या वेदातले शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे होतात वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्याला अगोदर कळायला पाहिजे आणि नंतर त्याने वेदाचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर पुढे 4 वेद. हे 6 आणि ते 4 वेद असे किती झाले? 10 झाले. मीमांसा आणि न्यायशास्त्र 12 झाले. पुराण 13, धर्मशास्त्र हे 14 झाले. अशा प्रकारे हे 14 विद्या आहेत. पुराण हे नाव जरी एक घेतलं असलं तरी पण त्या एका नावामध्ये 18 पुराण येऊन जातात. म्हणून 18 पुराण, नुसते पुराण या एका नावामध्ये 18 पुराण येऊन जातात. अशा प्रकारे धर्मशास्त्र म्हटलेलं आहे. आता धर्मशास्त्र काय आहेत तर धर्मशास्त्र म्हणजे मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, असे वसिष्ठ स्मृती आहे, पराशर स्मृती आहे, असे अनेक ग्रंथ त्या धर्मशास्त्राच्या अंतर्गत येत असतात. तर अशा ह्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करणे म्हणजे पूर्णपणे हिंदू धर्माचा अभ्यास करणे. याच्यामध्ये आपला सगळा हा सनातन धर्म एवढ्या सगळ्या ग्रंथामध्ये तो पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हे सगळ्या विद्या एवढ्या झाल्याच्या नंतर त्याला 14 विद्या पूर्ण झाल्या. त्या माणसाच्या 14 विद्या पूर्ण झाल्या. आणि या 14 विद्येच्या शिवाय अजून 64 कलासुद्धा सांगितलेल्या आहेत. 64 कला. आता त्याच्यामध्ये अजूनही या कलियुगामध्ये अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या कलेची भर पडलेली आहे. जसं पूर्वीच्या काळामध्ये संगीत ही कला आहे, मृदंगवादन ही कला आहे, नृत्य ही कला आहे, शिवणकाम करणे ही कला आहे, चित्र कला आहे, पुन्हा स्वयंपाक ही कला आहे, पाककला म्हणतात त्याला. तर अशा अनेक प्रकारच्या कला आपल्या पूर्वीच्या काळामध्ये होत्या. अभिनय ही कला आहे, वक्तृत्व ही कला आहे, अशा अनेक प्रकारच्या कला होत्या. आज त्याच्यामध्ये अजून काही दुसऱ्या नवीन कलांचा भर पडला असेल. तर अशा प्रकारे पूर्वीच्या काळामध्ये असं सांगतात की 4 वेद हे 4 नव्हते, ते एकच होते.
आणि त्या 4 वेदांचा विस्तार व्यास महाराजांनी केला. व्यास या शब्दाचा अर्थ विस्तार. आणि ते कोण केला तर वेदव्यास असं त्यांचं नाव आपल्याला ऐकण्यात येतं. त्यांचं खरं नाव आहे कृष्णद्वैपायन नावाचे ऋषी आहेत. ते कृष्णद्वैपायन नावाचे ऋषी आहेत. पराशर ऋषीच्या पासून जन्माला आलेले आहेत. मत्स्यगंधा नावाची त्यांची आई आहे. आणि त्या मत्स्यगंधेला झालेले पराशर ऋषीपासून हे व्यास महाराज हे एकमात्र पुत्र आहे. आणि ते व्यास महाराज त्यांना कृष्णद्वैपायन असं नाव आहे. आणि त्या कृष्णद्वैपायन नावाच्या ऋषींनी द्वापारयुगाच्या शेवटी वेदाचे 4 भाग केले. एकच वेद होता पूर्वी, एकाचे 4 भाग केले आणि वेदाचा विस्तार केला, म्हणून त्यांचं नाव वेदव्यास असं पडलं. आणि त्यानंतर त्याच व्यास महाराजांनी पूर्वीच्या काळामध्ये एकच पुराण होतं म्हणून, आणि त्या एकाच पुराणाचे 18 भाग केले. कोणी? याच व्यास महाराजांनी केले. आणि ते 18 पुराण म्हणजे कोणकोणते आहेत तर ब्रह्मपुराण, विष्णुपुराण, भागवत पुराण, पद्मपुराण, शिवपुराण, भविष्यपुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, वाराह पुराण, स्कंदपुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण अशा प्रकारचे 18 पुराणं आहेत. त्यापैकी आपण आत्ता जे हे ऐकलं 1 महिनाभर, याला काय म्हणायचे? शिवपुराण म्हणायचे. बऱ्याच वेळेस आपण भागवत पुराणसुद्धा ऐकतो, पण बाकीचे इतर पुराणं काही आपण कधी ऐकले नाही. मला वाटतं शिवपुराणसुद्धा हे आपण पहिल्यांदाच ऐकलेलं आहे. तर अशा प्रकारे हे 18 सर्वच्या सर्व पुराण आहेत. आणि या सर्व पुराणांचा विस्तार त्या महर्षी व्यास महाराजांनी, अमित तेजस्वी असलेले व्यास महाराज त्यांनी केलेला आहे. तर त्या व्यास महाराजांना आपण नमस्कार करूया की ज्यांनी एवढा मोठा ज्ञानाचा विस्तार केला. आयुष्यभर त्यांनी कधी आपल्या स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही. काय लोक असतील, थोडंसं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचंही लग्न झालं होतं, त्यांनाही पत्नी होती, पण उभं आयुष्य त्या पत्नीच्या सहवासात असूनसुद्धा कधी ही पत्नी आहे आणि ही आपल्या संसाराला सहकार्य करणारी आहे, आपल्याला संतती निर्माण करून देणारी आहे, संसारात आपल्या वाढ करणारी आहे, असा कधी विचार डोक्यामध्ये आला नाही. आणि ती पत्नी तरी केवढं धैर्य त्या माऊलीच्या मनामध्ये असेल याचा विचार करा की उभं आयुष्य त्या व्यास महाराजांच्या संग राहिली, पण कधी त्या व्यास महाराजाबद्दल वेडावाकडा शब्द तोंडातून निघाला नाही. आणि त्या पत्नीची कुठलीच इच्छा त्या व्यास महाराजांनी पूर्ण केलेली नाही. ऐकावं काय तर त्याच्याकडून पुराण ऐकावं काय तर वेदातले सिद्धांत ऐकावे, वेदातल्या ऋषा मंत्र ऐकावेत, याच्याशिवाय त्या माऊलीला दुसरं काही मिळालं नाही. आणि अशा प्रकारे संसाराची प्रत्येक बाईला इच्छा असते की आपल्यालाही मुलंबाळं व्हावेत, आपल्यालाही नातूपंतू व्हावेत. स्त्रियांना या गोष्टीची फार मोठी आवड असते, पण त्या माऊलीने कधी या गोष्टीची अपेक्षा केली नाही. आयुष्यभर एकमेकाच्या सोबत राहिले, पण दोघाच्याही मनामध्ये अशा प्रकारचे विषय वासना कधी निर्माण झाली नाही. असे दोघंही जण पती पत्नी केवढे दिव्य जीवन आहे त्यांचं. आणि त्यांनी या सगळ्या ग्रंथाचा अशा प्रकारे विस्तार केला. आणि म्हणून खऱ्या अर्थाने व्यास महाराज पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. आणि त्याच व्यास महाराजांचे अगदी जवळचे शिष्य, कृपापात्र अशा प्रकारचे शिष्य सूतजी महाराज, त्यांनी व्यासांच्याकडून हे अशा प्रकारे अनेक ग्रंथ श्रवण केले आणि त्या ग्रंथाचा सर्व ऋषीमुनींना त्या नैमिषारण्यामध्ये वर्णन करून सांगितलं. तर सूतजी महाराज सांगतात की हे वायवीय संहिता जी आहे, एकदा सर्व ऋषीमुनी फार पूर्वीच्या काळामध्ये
सर्वच्या सर्व ऋषीमुनी परब्रह्म तत्वाचा निर्णय करण्याकरता म्हणून त्यांना होईना गेला परस्पर चर्चा करून की या जगाचं मूळ तत्त्व काय आहे, किंवा मी कोण आहे, किंवा या जगाला निर्माण करणारा ईश्वर कोण आहे. अशा ह्या मूलभूत गोष्टी त्यांना काही समजना गेल्या. त्यांचा निर्णय त्यांना करता येईना गेला. कोणी काही म्हणू लागलं, कोणी काही म्हणू लागलं, आणि मग आपला निर्णय होत नाही असा विचार करून हे सगळेच्या सगळे ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला त्यांनी ही गोष्ट विचारली असता ब्रह्मदेवाने त्यांना भगवान शंकराची महत्ता पटवून दाखवली. भगवान शंकरच हे मूळ तत्व आहे त्या जगाचे. भगवान शंकरापासूनच सर्व सृष्टी उत्पन्न होते, पालन होते आणि संहार होतो. भगवान शंकरच ह्या सर्व सृष्टीच्या रूपाने स्वतःच तयार होतात. अशा प्रकारे त्या मूळ तत्वाचं ज्ञान या सर्व ऋषीमुनी लोकांना करून दिलं. न यस्य दिवसो रात्रिर्न समानो न चाधिकः स्वाभाविकी पराशक्तिर्नित्या ज्ञानक्रियेऽपि. अशा अनेक प्रकारे सिद्धांत सांगून त्यांना समजावून सांगितलं आणि पुन्हा सांगितलं की हे पहा, तुम्हाला या गोष्टीचं स्वतःला जर काही कळत नसेल आणि हे जर जाणून घेण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक मार्ग सांगतो की माझ्या मनापासून मी एक चक्र निर्माण करणार आहे आणि हे चक्र मी या पृथ्वी तलावर सोडणार आहे. हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल, स्थिर होईल आणि तिथून ते पुढे हलणार नाही आणि त्याचे त्या ठिकाणी भंजन होईल, समजा तुकडे तुकडे होऊन जातील. तर अशा प्रकारे हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी ती योग्य जागा आहे हे चिंतन करण्याकरता असं तुम्ही समजा आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी स्थिर व्हा आणि तिथंच तुम्हाला वायुदेवता, प्रत्यक्ष वायुदेवता तुमच्याजवळ प्राप्त होतील आणि त्या वायुदेवतेचं तुम्ही यथायोग्य पूजन वगैरे करून त्यांच्याकडून या मूळ तत्वाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला 1000 वर्ष चालणारा दिव्य यज्ञ करावा लागेल. अशा प्रकारे त्या सर्व ऋषीमुनींना ब्रह्मदेवाने सांगितलं. पुन्हा सांगितलं की तुम्ही नंतर काशी क्षेत्राला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक चमत्कार पाहायला मिळेल. अशा प्रकारचं सर्व ज्ञान सांगून ब्रह्मदेवाने त्या सर्व ऋषीमुनींना पाठवून दिलं आणि ते चक्र पुढे पुढे चाललेलं आहे. मनापासून निर्माण केलेलं ते चक्र होतं. मनश्चक्र असं त्याचं नाव होतं आणि ते मनश्चक्र हे या पृथ्वीवर सोडलं असता ते 4 दिशांना फिरायला लागलं, पण ते कुठं स्थिर व्हायला तयार नाही. आता हे मनश्चक्र काय आहे तर तुमचं आमचं मन हेच ते चक्र आहे. आपलं मनसुद्धा कुठं एका ठिकाणी स्थिर राहत नाही. आता पोथीला येऊन बसलो तरी इथं स्थिर राहीना, उशीर झाला तरी ते स्थिर राहीना. जिथं जावं तिथून हे मन म्हणतंय चला आता पुरे झालं, कंटाळा आला आता या गोष्टीचा, या समोर या. वा, कोणी आलं नाही सोबत? बरं, ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे मनश्चक्र, तुमचं आमचं प्रत्येकाचं मन हेच ते चक्र आहे ब्रह्मदेवाने सोडलेलं. मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मन हे अतिशय चंचल आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात की चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. वायूपेक्षाही या मनाला आवरणे दुष्कर आहे. प्रमाथी आहे म्हणजे चुका करणार आहे. बलवान म्हणजे ताकदवाला आहे. अशा प्रकारचं हे मन आहे आणि या मनाच्या पाठीमागे आपण जर फिरायला लागलो तर हे मन कधी कुठं माणसाला घेऊन जाईल काही सांगता येईल. आमच्या संतांनी याचं फार गोड वर्णन केलेलं आहे. देवा, मी एक प्रकारचा पांगुळ आहे, पांगुळ, आणि एका घोड्यावर मला बसवलं आहे बळजबरी हातपाय बांधून. हातपाय तर नाहीतच मला, पांगुळच आहे मी, आणि अशा अवस्थेत मला घोड्यावर बसवलं आहे. आणि ते घोडं कसलं आहे माहिती आहे? ते सैराट पळणारं घोडं आहे, सैराट. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय.
खेटिता कुंप काठी खुंट दरडी न पाहे, आधार नाही कोणी मज बापना माय. खूप सुंदर वर्णन केले महाराज. ज्या घोड्यावर मला बसवलेलं आहे ना, मी एक पांगळा आहे, लंगडा माणूस आहे, हात नाही पाय नाही. बांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, आणि बैसलो जयावरी, ज्याच्यावर मी बसलेलो आहे ते सैराट सुटलेला घोडा आहे. बैसलो जयावरी सैराट तेजा आहे. आणि मग त्या घोडं असं आहे की खेटायला सुरुवात जर त्या घोड्याने केलं तर खेटिता कुंप काठी खुंट दरडी न पाहे. हे कशाकडेच बघ नाही. कुपाटीला खेटतंय, दरडीला खेटतंय, काठीला खेटतंय, कशालाही खेटायला सुरुवात करते. मन कशाला खेटणार. कधी कधी वाटतंय आपणही निवडणुकीला उभं टाकावं काही. त्या मनाला काय वाटणार. कुस्तीचा डाव बघितला की आपल्यालाही वाटतंय आपणही जराशी खेळून बघितली बरी काही, की एखादं बक्षीस मिळेल आपला. तिथं गेलं की कुस्ती खेळा वाटते. कीर्तना भजनात आलं की आपणही कीर्तनकार हो असं वाटतंय. एखाद्यानं चाल चांगली म्हणली की चाल म्हणता यावं, मृदंग वाजवला की मृदंग वाजवता यावं, काय वाटणार मनाला. अशा प्रकारे कशालाही हे मन खेटायला जातं. आणि आधार नाही कोणी मज बापनाम आहे. अशा प्रकारचं ते मनश्चक्र आहे. आणि ते मनरूपी चक्र कोण्या ठिकाणी स्थिर झालं तर नैमिषारण्यामध्ये स्थिर झालं असं वर्णन आहे. नैमिषारण्य. आणि म्हणून त्या चक्राची नेमी ज्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, स्थिरावलेली आहे, त्याला नैमिष असं नाव पडलं. आणि हे ज्या अरण्यामध्ये ते चक्र नेमी स्थिर झालेली आहे त्याला नैमिषारण्य असं लोक म्हणायला लागले. आणि त्या अरण्यामध्ये हीच जागा योग्य आहे भजन कीर्तन करण्याकरता. बोलू नका. हीच जागा योग्य आहे भजन कीर्तन करण्याकरता, भगवंताचं चिंतन करण्याकरता असा विचार करून सर्व ऋषीमुनी त्या ठिकाणी एकत्र जमले आणि त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. 1000 वर्ष चालणारा तो यज्ञ त्या ठिकाणी पूर्ण झाला. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर समाप्तीच्या दिवशी वायुदेवता त्या ठिकाणी प्रगट झाली. ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष वायुदेवता त्या ठिकाणी आपल्यासारखं रूप धारण करून त्या ठिकाणी आले. आणि त्या वायुदेवतेला पाहिल्याबरोबर सर्व ऋषीमुनींनी त्यांचं पूजन वगैरे केलं. उंच आसनावर त्यांना बसवलं, सुवर्णमय असं आसन त्यांना बसायला दिलं. आणि त्याच्यावर बसल्याच्या नंतर मग या सर्व ऋषीमुनींनी शिवतत्वाबद्दल विचारायला सुरुवात केली. या सृष्टीचं मूळ तत्व काय आहे. तर त्यावेळेस वायुदेवाने सांगितलं की भगवान शंकर हेच या सर्व सृष्टीचं मूळ तत्व आहे, त्याच्यापासून सर्व सृष्टी. आणि त्या वायुदेवताने ही केलेली सगळा उपदेश या खंडामध्ये संग्रहित करण्यात आलेला असल्यामुळे या खंडाचं नाव काय ठेवलं, वायवीय संहिता. वायवीय संहिता अशा प्रकारे याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये खूप सूक्ष्म अशा प्रकारच्या गोष्टीचं विवेचन करण्यात आलं आहे. ब्रह्म काय आहे, माया काय आहे, ब्रह्म आणि मायेपासून ह्या सर्व सृष्टीची उत्पत्ती कशा प्रकारे होती, हे सर्वच्या सर्व अगदी सूक्ष्म रीतीनं जणू वेदांत शास्त्रच या ठिकाणी सर्वच्या सर्व कथन केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग त्या भगवान शंकरापासून विष्णूची निर्मिती, ब्रह्मदेवाची निर्मिती, देवीची निर्मिती आणि हळूहळू सगळ्या सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली, त्या देवीने कोणकोणते अवतार धारण केले आणि कोणकोणते अवतार धारण करून कोणकोणत्या असुरांचा संहार केला, असे हे सर्वच्या सर्व या ठिकाणी विस्ताराने वर्णन करण्यात आलेलं आहे. आपल्याकडे आज वेळ फारच कमी असल्यामुळे आपण थोडक्यात या सर्व गोष्टीचं वर्णन करत आहोत. आणि पाशुपत ज्ञान या ठिकाणी त्या सर्व ऋषींना सांगितलेलं आहे. पाशुपत ज्ञान. आता पाशुपत ज्ञान काय आहे तर भगवान शंकराला पशुपती असं म्हणतात. पशुपती म्हणजे पशूंचा मालक.
सर्व पशूचा मालक, स्वामी, धनी, त्याला काय म्हणायचं? पशुपती. मग आता पशु कोण आहेत? पशु असावं लागतील की अगोदर? पशु असतील तर पशुपती म्हणता येईल त्याला. पशुच जर नसतील तर मग पशुपती कसं काय म्हणता येईल? एक जण म्हणायला लागला मला बाप म्हणा. एकानं विचारलं बाबा ठीक आहे तुला आम्ही बाप म्हणतो पण पोरगं कुठं आहे दाखव. ते म्हणलं अजून लग्नच झालं नाही. मग म्हणले आता बाप कसं म्हणावं तुला? पोरगं दाखव तर बाप म्हणता येते. एक जण म्हणायला लागला मला नवरा म्हणा. ते म्हणजे म्हणता आम्ही, आम्हाला म्हणायला काय लागले, पण बायको दाखव ना अगोदर. नाही नाही म्हणला ते आपल्या डोसक्यात विचारही नाही म्हणला त्याचा. मग आता नवरा कोणाचा? बायको तर दाखवावं लागला आधी. तसं पशुपती भगवान शंकराला हे नाव प्राप्त झालेलं आहे. तर मग पशु कोण आहेत? तर पशुचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. तर पशु म्हणजेच हे सगळे जीव, तुम्ही आम्ही सगळे, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भगवान विष्णूपर्यंत सगळेच्या सगळे कोण आहेत? पशु आहेत. आणि या सर्व पशूंचा पती कोण आहे? भगवान शंकर आहे. आता प्राण्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे? आपणही एक प्राणीच आहोत की. माणूस असलं तर काय होतं? थोडंसं इतर प्राण्यापेक्षा आपल्याकडे बुद्धी जास्त आहे म्हणून आपल्याला इतर पशुप्रमाणे मानता येणार नाही. आपल्याला गळ्यात दोरी बांधून कोणी खुट्याला बांधून ठेवीत नाही. बैलाला बांधतात तसं, म्हशीला बांधतात तसं आपल्याला कोणी गळ्याला दोरी बांधून ठेवीत नाही. पण आपल्यालाही एक प्रकारचं बंधन आहे. ही आता पोथी समाप्त झाल्याच्या नंतर इथून उठलेले माणसं सरळ कुठं जातात? घरी जातात. कोणाच्या घरी जातात? म्हणजे आपल्या घराचं बंधन आहेच की नाही? प्रत्येकाला बंधन आहे. हे बंधन जरी दिसत नसलं तरी दोरीच्या बंधनापेक्षाही हे बंधन फार मजबूत अशा प्रकारचं बंधन आहे. आता तुम्ही कीर्तन झाल्याच्या नंतर कुठं जाणार? घरला, दगडगावला जाणार. म्हणजे आता दगडगावलाच का जाणार? काय जगामध्ये एकच गाव आहे काय? दगडगाव हेच एक गाव आहे काय जगामध्ये? अनेक गाव आहेत, पण दुसऱ्या कोण्याच गावाला आपण जाईना, कारण त्याच गावाला जातो आणि त्या गावात गेल्यावरही त्याच घरला जातो आपण. त्याचं कारण आपल्यालाही काही ना काहीतरी बंधन आहे, बांधून टाकलेलं आहे. पंढरपूरला गेलेली माणसं पुन्हा आपल्या घरला परत येतात, आपल्या गावाला परत येतात. पंढरपुरातच कायमचे राहत नाही. त्याचं कारण या गावाचं बंधन आहे, आपल्या घराचं बंधन आहे, पत्नीचं बंधन आहे, मुलाबाळांचं बंधन आहे, शेताचं बंधन आहे. सगळ्या अशा प्रकारच्या अनेक गोष्टींना आपल्याला बांधून टाकलेलं आहे. त्या शेतात बांधलेल्या बैलाला एकच कासरा असेल, एकच कानी असेल, पण आम्हाला किती किती कासरे आहेत. त्याला तरी एक दोनच असतील. आपण तर त्याच्यापेक्षा गये गुजरे अशा प्रकारचे पशु आहोत की ज्याला सगळे बंधनच बंधन आलं आहे की नाही. समाजाचं बंधन आहे, धर्माचं बंधन आहे, कायद्याचं बंधन आहे की नाही. अशा अनेक प्रकारचे बंधनं आपल्याला आहेत, पण ते दिसत नाहीत एवढंच. बैलाला बांधलेलं बंधन दिसतंय, पण माणसाला बांधलेलं बंधन काही दिसत नाही. पण आपणही कोण आहोत? पशुच आहोत. तर अशा प्रकारे हे सगळे जीव पशु आहेत आणि या सर्व जीवांचा पती जो स्वामी आहे, जो मालक आहे, तो पशुपती आहे, ते भगवान शंकर आहे. जसं पशुला एखाद्या दाव्याने बांधल्या जातं, तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा मोहरूपी पाशाने, लोभरूपी पाशाने, कामरूपी पाशाने तुम्हाला आम्हाला सुद्धा बांधून टाकलेलं आहे. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने त्या महादेवाचेच पशु आहोत. आणि मग या बंधनातून कशा प्रकारे मुक्ती होईल? तर या बंधनातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे की त्याच मालकाची विनंती करा, त्या धन्याची विनंती करा की हे मालक, हे स्वामी, आम्हाला या सगळ्या बंधनातून तुम्ही काय करा? मुक्त करा. अनेक अनेक बंधनामध्ये आम्ही बांधून गेलेले आहोत. कोणी तंबाखूत बांधलेला आहे, कोणी बिडीत बांधलेला आहे, कोणी अजून कशात बांधला आहे, कोणी अजून कशात बांधला आहे. अनेक प्रकारचे सगळे बंधनं सांगायला गेलं तर आपल्याला वेळ पुरी होणार नाही, एवढे बंधन आपल्याला आहे. मग याच्यामधून मुक्त होण्याकरता पाशुपत नावाचं व्रत करावं असं सांगितलेलं आहे. ते पाशुपत व्रत कसं करायचं आहे? तर कोणी 12 वर्षाकरता ते पाशुपत व्रत करतं आहे, कोणी 1 वर्षाकरता करतं आहे, कोणी 1 महिन्यासाठी, कोणी 1 पक्षासाठी,
कोणी आठवड्याकरता, कोणी 5 दिवसाकरता, तर कोणी 1 दिवसाकरता केलं तरी चालते. आणि मग त्या पाशुपत व्रत म्हणजेच भगवान शंकराची आराधना करणे, उपवास धरणे, अशा प्रकारचं ते व्रत आहे. भगवान शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे, षडाक्षरी मंत्राचा जप करणे वगैरे वगैरे, अशा प्रकारे सर्व विधी त्या पाशुपत व्रताची या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि नंतर उपमन्यू नावाचे एक भगवान शंकराचे भक्त झाले, त्या उपमन्यूची कथा सांगितलेली आहे. उपमन्यू एक ऋषीचे पुत्र आहेत, पण गंमत अशी आहे की फार गरिबी, दरिद्र अवस्था, आणि त्यांची आई त्यांना दररोजच दूध म्हणून पीठ पाण्यामध्ये कालवून द्यायची, आणि तेही पीठ रोज मिळायचं नाही, कधीतरी मिळायचं. अशी बिकट अवस्था. आणि मग एक दिवस ते लेकरू खेळत खेळत आपल्या एका मित्रासोबत त्याच्या घरला गेलं, आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्या मित्रासोबत त्या मित्राच्या घरच्या लोकांनी, त्याच्या आईने यालाही खरं दूध प्यायला दिलं. आणि त्या दिवशी त्या लेकराला, उपमन्यूला कळलं की आपल्याला खरं दूध हे होय, आणि माय तर रोज आपल्याला दुसरंच दूध देते करून. ते लेकरू तिथूनच रडत घरला आलं आणि माईला म्हणायला लागलं की माय मला दूध दे. माईला आता रोजच्या प्रमाणे जे पीठ होतं ते कालविलं त्या लेकराला पाजवायला लागली. ती म्हणली हे असलं दूध नाही, मी आज खरं दूध पिऊन आलो, मला तसलं दूध पाहिजे, त्या माझ्या मित्राच्या इथं जे मी पिले ना तसलं मला दूध दे. त्यावेळेस ती माय बिरडू लागली बिचारी. काय करते ती, काही नाविलाज आहे. तिनं आपल्या त्या लेकराला आपल्या हृदयाशी धरलं, पोटाशी धरलं, आणि म्हणायला लागली की बाळ, तुझे वडील तपश्चर्या करणारे आहेत, देवाचं ध्यान पूजन करणारे आहेत, आणि म्हणून त्यांना हे संसार मिळवावा, संसार कमवावा अशा प्रकारचा लोभ त्यांच्या मनामध्ये नाही, आणि म्हणून आपण गाई म्हशी वगैरे असे पशुपालन करू शकत नाही, आणि म्हणून आपल्याला हे असंच दूध प्यावं लागते बाळा. तर देवाच्या जर मनात आलं तर आपल्यालाही मिळेल कधी. ते म्हणजे देव कोण आहे? ते म्हणजे देव म्हणजे महादेव आहे, भगवान शंकर आहे. मग त्या भगवान शंकराबद्दलची माहिती त्या लेकरानं विचारून घेतली, आणि मी म्हणले की त्या महादेवानं जर समजा हे देऊ शकते तर मी त्या महादेवाची तपश्चर्या करणार, आणि त्यांच्याकडून मी हे दूध प्राप्त करून घेणार. अशा प्रकारे ते लहान बाळ अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या करायला लागलं. तपश्चर्या करताना त्या लहान बालकाच्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले, आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर विचारलं त्याला की बाळा तुला काय पाहिजे. त्यावेळेस त्यानं सांगितलं मी दूध मिळावं म्हणून आलोय, पण आता तुमचं हे असं रूप पाहिल्याच्या नंतर मला ते दूध मागावं असं वाटणं झालं म्हणजे, कारण तुमचं हे रूप एवढं सुंदर आहे, एवढं गोड आहे, याची प्राप्ती होणं म्हणजेच सगळ्या जगातल्या सर्व वस्तूची प्राप्ती होणं आहे. आता दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तर हे तुझं रूप पाहण्यामध्येच मला आनंद आहे म्हणले, आता त्या दुधात काही रस राहिला नाही. आणि त्यावेळेस महादेवाने सांगितलं ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही, तुम्हाला मी दुधाचा समुद्रच देऊन टाकतो. आणि त्या उपमन्यू करता भगवान शंकरांनी दुधाचा सागर दिला, सागर. आणि तेही दुधाचं असं भांडं आहे की ते कधीच नासणारं दूध नाही, खराब होणारं दूध नाही. नाहीतर आपलं दूध जरासं उन्हाला ठेवलं की नासून जातंय, फुटून जातंय. आणि अशा प्रकारचं अविरजी दुधाचे भांडे उपमन्यू पुढे ठेविले जैसे, धुर्जटी उपमन्यू पुढे ठेवले जैसे, त्या महादेवाने जसं उपमन्यूच्या समोर ठेवलं. आणि नंतर त्या उपमन्यूला आपल्या सर्व गणामध्ये महादेवांनी सहभागी करून घेतलं. बोलू नका.
आणि अशा प्रकारची ही उपमन्यूची अतिशय सुंदर कथा या ठिकाणी सांगितली. आणि उपमन्यू नेहमी मग महादेवाच्या सान्निध्यामध्ये राहायला लागले. या या ठिकाणी पूर्वखंड वायवीय संहितेचा पूर्वखंड या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि त्यानंतर उत्तरखंडाची सुरुवात लगेच सूतजी महाराज करतात. नमस्समस्त संसार चक्र भ्रमण हेतवे गौरी कुच तटद्वंद्व कुंकुमांकित बक्षसे. समस्त संसार चक्र भ्रमण हेतवे, सर्व संसार रूपी चक्राला फिरविण्याला कारणीभूत असलेले जे गौरी आणि शंकर, भगवान शंकर आणि गौरी या दोघांना आम्ही नमस्कार करतो, किंवा उमावल्लभ असलेल्या भगवान शिवाला आम्ही नमस्कार करतो, असं वंदना करून उत्तरखंडाची सुरुवात केलेली आहे. पाठीमागे ही कथा आपण ऐकलेली आहे, तरी पण पुन्हा एकदा या कथेचं पुनरावर्तन या ठिकाणी आपण करतो आहोत. वायुदेवता सर्व ऋषींना सांगायला लागले की एकदा भगवान कृष्ण परमात्म्याला पुत्रप्राप्तीची इच्छा झाली आणि पुत्रप्राप्ती करून घेण्याकरता म्हणून भगवान शंकराची आराधना करण्याकरता कैलास पर्वताच्या जवळ आले. आणि त्या ठिकाणी उपमन्यू ऋषीची, याच ऋषीची भेट झाली. आणि भेट झाल्याच्या नंतर त्या उपमन्यूकडून भगवान शंकराच्या तात्विक स्वरूपाचं ज्ञान कृष्ण परमात्म्याला प्राप्त झालं. खरं तर आता कृष्णाला काय मिळवायची गरज आहे, कोणाकडून ज्ञान मिळवायची थोडीच गरज आहे कृष्णाला. पण हे सगळ्या त्यांच्या लीला, त्या मोठ्या लोकांच्या काय आहेत, लीला आहेत ह्या. कारण त्यांनी हे असं केलं आहे तर मग आपणही कोणाकडून तरी ऐकावं अशी सद्बुद्धी तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होईल. कारण मोठे माणसं जशा प्रकारे आचरण करतात तशा प्रकारे इतर लोकही त्यांचं बघून आचरण करायला लागत असतात. भगवान गीतेमध्ये सांगतात, यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून मोठ्या माणसांनी थोडंसं शहाणपणानं राहिलेलं बरं असतं, आहे की नाही. नाहीतर मोठे माणसं जर समजा वेड्यासारखं करू लागले, तेच जर रस्ता सोडून वागायला लागले तर मग बाकीचे इतर सगळ्या लोकांनी काय करावं. मग लहान लेकरं कोणाकडे बघून वागतात, घरातल्या मोठ्या शहाण्या माणसाकडे बघून. जसं शहाणे माणसं वागतात तसं लहान लेकरंसुद्धा करतात. आपण जे बोलतो तेच ते बोलायला शिकतात. आंध्रातले लेकरं तेलुगू बोलायला लागतात. का? मायबाप बोलतात, घरचे बोलतात, बाहेरचे बोलतात, चौकडून ते तेलुगू शब्द ऐकायला मिळतात. आणि म्हणून ते लेकरंसुद्धा काय बोलतात, तेलुगू बोलतात. एक जण म्हणला, मी इंग्लंडला गेलो होतो, म्हणला तिथे एक नवल बघितलं. म्हणले काय नवल बघितलं? काय नाही म्हणला, सगळे लेकरा बाळा सगळी इंग्रजीच बोलतात. म्हणला अरे इंग्लंडमधल्या लेकराने इंग्रजी बोलणं नवल आहे का? काय नवल? वातावरण तशा प्रकारचं आहे. तसं ज्या घरी लेकराला रोज मायबापाच्या तोंडातून शिवा ऐकायला मिळत असतील, घाण घाण शब्द ऐकायला मिळत असतील, त्या लेकराने त्या मायबापाकडून काय शिकावं? तेच शिकावं. आणि जे मायबाप नेहमी भगवंताचं नामस्मरण करत असतील, देवपूजा करत असतील, देवधर्माच्या गोष्टी करत असतील, त्या लेकराला लहानपणापासून ते बघायला मिळतंय, मग त्या लेकरांनी काय करावं सांगा? तेच करावं. भगवंताचं नामस्मरण करावं, पूजा अर्चा करावं. म्हणून शहाण्या लोकांवर फार मोठी जिम्मेदारी असते. मग ते घरातले शहाणे असो, गावातले शहाणे असो, तालुक्यातले शहाणे असो, का देशाचे शहाणे असो, कुठलेही शहाणे असो, त्या शहाण्यावर फार मोठी जिम्मेदारी आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा त्यांना काही करण्याची गरज नाही. तोही मी उगला कर्मी वर्ते असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. का कवणे एके अर्थे आचरे मी धर्माते ऐसे म्हणसी जरी. मी कोण्या एका अर्थाने मनात अपेक्षा धरून धर्माचं आचरण करतो असं जर अर्जुना तू म्हणत असतील तर ते बरोबर नाही.
कारण मला काहीच मिळवायचं नाही, मला काही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, तरी पण असा मी जरी असलो तरी पण मी सगळे कर्म सगळे धर्म अगदी व्यवस्थित पालन करतो. त्याचं कारण आमच्याकडे बघून सगळे लोक वागत असतात. आणि म्हणून कृष्ण परमात्मा सुद्धा त्या उपमन्यूकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायला लागले. आणि त्या उपमन्यू ऋषीने पाशुपत ज्ञान भगवान शंकराविषयीचं ज्ञान भगवान कृष्ण परमात्म्याला दिलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शिवाच्या विभूती कोणकोणत्या आहेत, त्या भगवान शंकराच्या यथार्थ स्वरूपाचं काय वर्णन आहे, आणि भगवान शंकराला शरण गेल्याच्या नंतर जीवाचं कल्याण कशा प्रकारे होतं, असं अनेक प्रकारच्या विषयाचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे शिवज्ञान सांगत असतानाच योगाचंही वर्णन या संहितेमध्ये करण्यात आलं आहे. 8 प्रकारचा योग सांगितलेला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी अशा प्रकारचा हा योग सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये यम कशाला म्हणावं, नियम कशाला म्हणावं, प्राणायाम कशाला म्हणावं, हे सर्वच्या सर्व विस्तारानं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याच्यानंतर शिवपूजन करण्याचा विधीसुद्धा सर्व सांगितलेला आहे. खरं तर हा सगळा विषय म्हणजे विस्तारानं बघण्याची गोष्ट आहे. एक एक श्लोक, एक एक ओळ त्याच्यावर चिंतन करून, जसं आपण विचारसागर, ज्ञानेश्वरी वगैरे हे जसं ऐकतो प्रवचन रूपाने, अशा प्रकारे हे सगळं विस्ताराने ऐकायला पाहिजे आहे. पण तेवढासा वेळ तुमच्याकडेही नसतो, तेवढासा वेळ सांगणाऱ्याकडेही नसतो, आणि म्हणून हे आपण थोडक्यात सगळं पाहत आहोत. तर शेवटी भगवान कृष्ण परमात्म्याला भगवान शंकराचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्याच्या नंतर भगवान शंकराने कृष्ण परमात्म्याने त्या उपमन्यूने सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक भगवान शंकराची आराधना केली, तपश्चर्या केली आणि पूजा अर्चा केली. आणि हे सगळं केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रगट झाले, पार्वती सहित प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर भगवान शंकरांनी कृष्ण परमात्म्याला, तुमच्या पोटी पुत्रप्राप्ती होईल, सांब नावाचा पुत्र प्राप्त होईल, अनेक पुत्र तुम्हाला प्राप्त होऊन जातील, अशा प्रकारचा आपण पाठीमागे ती कथा ऐकलेली आहे. आणि भगवान शंकराच्या कृपेमुळे हे सगळे पुत्र आपल्याला प्राप्त झाले. म्हणून सत्यभामेच्या एका मुलाचं नाव कृष्णाने सांब असं ठेवलं. महादेवाच्या नावावरून त्याचं नाव सांब असं ठेवलं. तर अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्म्याची ही कथा आणि उपमन्यू नावाच्या त्या ऋषीची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि नंतर हे सर्व जे ऋषी त्या वायुदेवतेकडून ही कथा ऐकत आहेत, ते वायुदेवतेंनी हे सर्व सांगितल्याच्या नंतर वायुदेवता म्हणायला लागले की हे संपूर्ण ज्ञान तुम्ही माझ्याकडून ऐकलेलं आहे, आणि या ज्ञानाच्या द्वारा तुम्ही तुमचं स्वतःचं कल्याण प्राप्त करून घ्यावं. आणि तुमचंच काय, जे जे कोणी हे ज्ञान ऐकतील आणि अशा प्रकारचं अनुष्ठान करतील, त्या सर्वांचं कल्याण होणार आहे, त्यांना मोक्षाची प्राप्ती होणार आहे, भगवान शंकराचं दर्शन त्यांना प्राप्त होणार आहे, अशा प्रकारे सांगितलं. आणि ती वायुदेवता त्या ठिकाणी अंतर्धान झाली, अदृश्य झाली. अदृश्य झाल्याच्या नंतर सर्व ऋषीमुनींनी सरस्वती नदी त्या ठिकाणी प्रगट झाली, आणि त्या सरस्वती नदीमध्ये अवभृत स्नान केलं असं सांगितलं आहे. कारण यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर अवभृत स्नान करावं लागते. आणि ते अवभृत स्नान केल्याच्या नंतर पुन्हा ते सर्वच्या सर्व ऋषीमुनी त्या नैमिषारण्यामधून काशी क्षेत्राला गेले. आणि काशी क्षेत्रामध्ये तिथेही दक्षिण वाहिनी गंगा, उत्तर वाहिनी गंगा अशा प्रकारच्या त्या गंगेचं स्नान करून तिथंही भगवान शंकराचं दर्शन त्यांनी घेतलं. आणि शंकराचं दर्शन केल्याच्या नंतर
त्यांना त्याच ठिकाणी एक दिव्य अशा प्रकारचं तेजपुंज दिसायला लागलं. ब्रह्मदेवानी सांगितलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी एक चमत्कार बघायला मिळेल. असं दिव्य तेज दिसायला लागलं की जे हजारो करोडो सूर्य एकदाच उदयाला यावेत आणि ते सूर्य उदयाला आल्याच्या नंतर जे तेज दिसतं तेवढं तेज त्या ठिकाणी त्यांना दिसायला लागलं. आणि त्या तेजामध्ये काही ऋषी मुनी त्या तेजामध्ये प्रविष्ट झाले, अदृश्य झाले. अशा प्रकारचं दृश्य त्यांनी पाहिलं. आणि मग त्या ऋषींना नवल वाटायला लागलं की हे तेज काय असलं पाहिजे, हे ऋषी गेलेले मध्ये कोण असले पाहिजे. आणि मग त्यांनी ते सगळं पाहून त्याला हात जोडून नमस्कार केला त्या तेजाला. ते तेज अदृश्य झालं. आणि नंतर हे सगळे ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की हे ब्रह्मदेवा, काशीमध्ये आम्ही अशा प्रकारचं हे तेज पाहिलं आणि ते ऋषीसुद्धा त्या तेजामध्ये प्रविष्ट झाले अशा प्रकारचं पाहिलं, तर हा काय प्रकार आहे. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हणजे हा काही प्रकार नाही, तर ते तेज म्हणजेच भगवान शंकराचंच लिंग त्या ठिकाणी प्रगट झालं. म्हणजे तुमच्या डोळ्याच्या समोर प्रत्यक्ष लिंगाचं दर्शन, तुम्हाला महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आणि त्याच महादेवाच्या स्वरूपामध्ये हे सर्व ऋषीमुनी विलीन झाले, लिंगाच्या आकाराशी एकरूप झाले, लिंग स्वरूप झाले. ते आपल्या शिवसंप्रदायामध्ये ते प्राणलिंगी समर्पण असं वगैरे अशा काही काही विधी आहेत त्यांच्या. 15 प्रकारच्या त्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. सिद्धांत शिखामणी नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये भगवान शंकराची प्राप्ती करून घेण्याकरता 15 असे साधनं सांगितलेले आहेत. आणि शेवटचं साधन सांगितलेलं आहे की त्या लिंगामध्ये एकरूप होऊन जाणे. तर तशाच प्रकारचा हा विधी आहे या ठिकाणी असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या भगवान शंकराच्या लिंगामध्येच आपण ते ऋषी सर्व समाविष्ट झालेले आहेत असं ब्रह्मदेवाने सांगितलं. आणि मग या ठिकाणी सर्व ऋषी पुन्हा आपापल्या ठिकाणी आले, भगवान शंकराची आराधना करायला लागले. आणि अशी ही शिवसंहिता, शिवपुराण या ठिकाणी सूतजी महाराजांनी त्या सर्व ऋषींना सांगितलं आणि हे शिवपुराण या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे. या शिवपुराणाची जे कोणी कथा श्रवण करतात त्यांना प्रत्यक्षात भगवान शंकराचं दर्शन होतं. तर एतत् शिवपुराणम ही समाप्तम हितमादरात पठितव्यम प्रयत्नेन श्रोतव्यंच तथैव हि, असे या ठिकाणी व्यास महाराज सांगतात. एतत् शिवपुराणम ही, हे शिवपुराण आहे. समाप्तम हितमादरात, हे पुराण या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि आपल्या हिताची कामना करणाऱ्याने पठितव्यम प्रयत्नेन, याचा पाठ करावा, नेहमी या शिवपुराणाचं वाचन करावं. श्रोतव्यंच तथैव हि, हे श्रवण तरी करावं. जर आपल्याला वाचता येत नसेल, पाठ करता येत नसेल तर याचं काय करावं, श्रवण करावं, ऐकावं. आता हे शिवपुराण कोणाला सांगू नये तर त्याचंही वर्णन केलेलं आहे. नास्तिकाय न वक्तव्यम, नास्तिक जे असतील ते देव मानत नाहीत, तुमचे ग्रंथ मानत नाहीत, तुमचे शास्त्र पुराण मानत नाहीत, म्हणतात हे सगळं खोटं आहे, हे सगळं लपूट लोकांचे धंदे आहात, हे त्या सांगणाऱ्या लोकांना आपले पोट भरायसाठी हे धंदे उकरून काढले, असं अशा प्रकारचे शंका कुशंका करणारे जे लोक असतात त्यांना हे पुराण कधी सांगायचं नाही. नास्तिकाय न वक्तव्यम अश्रद्धाय शठाय च, अश्रद्धा ज्याची आहे, श्रद्धा याच्यावर नाही, त्या लोकांनाही हे सांगू नये. पुन्हा शठ आहेत, शठ म्हणजे ठग फसविणारे, लबाड लुच्चे, अशा प्रकारच्या त्या लोकांनासुद्धा हे पुराण सांगायचं नाही. अभक्ताय महेशस्य, जे भगवान शंकराची आराधना कधी करणारे नाहीत, महादेवावर ज्यांची भक्ती नाही, अशा लोकांना हे कथन करायचं नाही. धर्मध्वजाय च, आणि ज्यांनी धर्म हा मोडकळीस आणलेला आहे, धर्म नष्ट करून टाकण्याचा प्रयत्न जे लोक करतात त्यांनाही हे पुराण सांगायचं नाही. जर श्रद्धा असेल, भगवान शंकराचे भक्त असतील, आस्तिक असतील, तर अशा लोकांना हे पुराण सांगावं. एतत् श्रुत्वा एकवारम, एक वार जर हे पुराण श्रवण केलं तर भवेत पापम ही भस्मसात, सर्व प्रकारचे पाप त्याचे भस्मसात होऊन जातात. अभक्तो भक्तिमाप्नोती,
अभक्त असलेला भक्तीला प्राप्त होतो आणि भक्ती समृद्धी भाग जर भक्त अगोदरच असेल तर त्याची भक्ती ही मजबूत होऊन जाते, दृढ अशा प्रकारची भक्ती त्याची होऊन जाते, मजबूत होऊन जाते. पुन्हा श्रुतेच सद्भक्तीर मुक्ती स्यात् च श्रुते पुन्हा. जर दुसऱ्या वेळेस एखाद्यानं हे पुराण ऐकलं तर त्याच्या मनामध्ये सद्भक्ती निर्माण होते आणि मुक्तीचा मार्ग त्याच्यासाठी मोकळा होतो 2 वेळेस जर ऐकलं तर. तस्मात् पुनः पुनश्चैव श्रोतव्यम ही मुमुक्षुभिः. आणि 3 वेळेस जर कोणी हे पुराण ऐकलं तर त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होऊ शकतो. म्हणून तस्मात् पुन्हा पुन्हा या पुराणाचं श्रवण मुमुक्षु लोकांनी करावी. 5 आवृत्ती प्रकर्तव्या, कमीत कमी 5 आवृत्ती या पुराणाच्या कराव्यात. पुराणस्यास्य सद्धिया, सद्बुद्धी मनामध्ये धारण करून या पुराणाच्या 5 आवृत्त्या कराव्यात. परमफलम समुद्दिश्य तत्प्राप्नोती न संशय. परमफलाची त्याला प्राप्ती होते, परमात्मतत्वाची त्याला प्राप्ती होते. पुरातनाश्च राजानो विप्रा वैश्याश्च सत्तमाः सप्तकृत्व सदावृत्ती अलाभंत शिवदर्शनम. पूर्वीच्या काही राजे लोकांनी, ब्राह्मण लोकांनी, वैश्य लोकांनी आणि काही सद्गृहस्थांनी हे या पुराणाचे 7 आवृत्त्यासुद्धा ऐकल्या, श्रवण केल्या. तर त्यांना काय लाभ झाला तर त्यांना प्रत्यक्ष शिवदर्शन झालं, प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन झालं असं वर्णन आहे. श्रोष्यत्यथापि यश्चेदं मानवो भक्तितत्परः इह खल्वा भूत्वाखिलान् भोगान् अंते मुक्तिं लभेच्च सहा. इहलोकातही त्यांना कोण्या भोगाची कमी पडत नाही आणि शेवटी मोक्षाची त्यांना प्राप्ती होते. एतत् शिवपुराणम हे शिवस्याति प्रियम परम. हे शिवपुराण भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. भुक्तिमुक्तिप्रदम ब्रह्म संमितम भक्तिवर्धनम. भक्ती मुक्ती प्रदान करणार आहे, भक्तिवर्धन करणार आहे. एतत् शिवपुराणस्य वक्तुश्रोतुश्च सर्वदा सगण सुतसांबः शंकरोति स शंकरा. या शिवपुराणाचा जे कोणी वक्ता आहे, शिवपुराण सांगणारा जो वक्ता आहे त्याला, जो श्रोता आहे त्याला, सगणः त्याच्या सर्व मित्रगणासहित, ससुतः त्याच्या पोरापोरीसहित, म्हणजे त्याच्या सर्व नातलगांच्या सहित, सांबः तो भगवान शंकर, शंकरोती त्याला सुखी ठेवो, त्याचं कल्याण करो. शंकरोती म्हणजे सुखी करो, कल्याण करो. सशंकरः तो भगवान शंकर. अशा प्रकारे या पुराण श्रवण करणारे आणि सांगणारे जे कोणी असतील त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांचं कल्याण व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी व्यासमार्गांनी दिलेला आहे आणि हे पुराण समाप्त केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपणही हे पुराण समाप्त करतो आहोत. आणि या पुराण समाप्तीच्या निमित्ताने एकदा भगवान शंकराचं ध्यान आपण करूया आणि नंतर आरती होईल आणि पुराणाची सांगता होईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जय
नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. या शिवपुराणाचा पहिला श्लोक एकदा आपण सर्वांनी म्हणू. मी पुढे म्हणतो, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणायचं. अत्यंत मंगल मजात समान भाव, अत्यंत मार्यम तमीश मजरा मरात्म देवम, मार्यम तमीश मजरा मरात्मदेवम. राहू द्या. पंचाननं प्रबल पंचविनोदशीलं, संभावये मनसि शंकरमंबिकेशं. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव. शेवट. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनी जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थी ओवाळू कर्पूर गौरा, कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा. अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा, मूर्तीचे उधळण कंठ निळा. ऐसा शंकर शोभे ब्रह्मा वेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थी ओवाळू कर्पूर गौरा. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझे वचित हळहळजी उठिले. ते तू असुरपणे प्रार्थन केले. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. भावार्थी ओवाळू कर्पूर गौरा. व्याघ्रांबर फणीवर्धन सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन भजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, टिळक रामदासावंतरी. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थी ओवाळू कर्पूर गौरा. युगी 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसेली विशोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्मालेगा, चरणी वाही भीमा उद्धरी. जय देव जय पांडुरंगा. रघुवाई वल्लभा राजेंद्र वल्लभा पावे वलगा. करठेवणी कटी कासे पितांबर कस्तुरी लाटी. देव सुरवर्णेंद्र भेटी, गरुड हनुमंत उभे राहती. जय देव जय पांडुरंगा. भक्तजन येती चंद्रभागी, माझे स्नानजी करीती. मात्रे होय मुक्ती, कृपासी नामदेव वाळती. जय देव कोणी ओंकार पांडुरंग. नाव ठेवी ज्ञानी आरती ज्ञानराजा. महाकृती तेजा श्री साधू संत, दिला माझा आरती ज्ञानराजा. ज्ञान जगी सर्वज्ञ कोणी, पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा. महाकृती तेजा माझा आरती ज्ञानराजा. स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंदमूर्ती, पायी दाखवल्या मानसी तुकारामा. शांतारिले कैसत गोबात, हा गंध रक्षिले आदि तुकारामा. स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंदमूर्ती, पायी दाखवल्या मानसी तुकारामा. श्री ब्रह्मा तुकासी आले रामेश्वरी, चरणी ठेवले आदि तुकारामा. रामा सच्चिदानंदमूर्ती, पायी दाखवल्या मानसी तुकारामा.